महाशिवरात्रीला व्रत करणाऱ्यांनी हे 10 नियम नक्की पाळा. महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे काही नियम. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीला शिवशंकर आणि माता पार्वती यांचा शुभविवाहाचा दिवस. महाशिवरात्रीला आपण जप, तप, उपवास करतो, पण काही नकळत गोष्टी आपल्याकडून घडतात आणि आपल्याला त्याचे फळ मिळत नाही. आपल्याला असे 10 नियम पाळायचे आहेत जेणेकरून आपल्याकडून काही चुका होणार नाहीत. ते नियम कोणते, तर चला आपण पाहूया. नंबर 1, महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करण्यासाठी पहिला नियम म्हणजे 1 दिवस आधी तामसिक अन्न, मद्यपान, धूम्रपान इत्यादींचे सेवन करू नये. नंबर 2, महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र, धतुरा, फुले, अक्षता, पांढरे चंदन, भस्म, गंगाजल, कापूर, गाईचे दूध, उसाचा रस, मध, मोवळी, शमीची पाने, मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी. तसेच माता पार्वतीसाठी सौंदर्य सामान ठेवा. नंबर 3, महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ, मालपुवा, हलवा, लस्सी, मध इत्यादींची व्यवस्था करावी. नंबर 4, महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका, फळे खा. या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून महादेवाची पूजा करू शकता. नंबर 5, महाशिवरात्री व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे. उपवासात झोपण्यास मनाई आहे. नंबर 6, जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत या. शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध आहे. नंबर 7, महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याचे फूल इत्यादींचा वापर करू नये. हे शिवपूजेत निषिद्ध मानले जातात. नंबर 8, महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचार्य नियमाचे पालन करा. नंबर 9, महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा. याने व्रताचे अधिक पुण्य फळ मिळेल. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्त्व सांगितले आहे. नंबर 10, महाशिवरात्री व्रताचे पारायण निशिता कालच्या शुभ मुहूर्तानंतर करावे. कारण चतुर्थी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारायण करण्याचा नियम आहे. हे 10 नियम आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पाळायचे आहेत, जेणेकरून आपल्याला महादेवांचा आशीर्वाद मिळेल आणि आपल्या घरात सुख, समाधान, शांतता राहील. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.